ओके, दिसतीये स्क्रीन दिसतीये? ओके, चलो. सो ब्रीफ इंट्रोडक्शन टू ओरिजिन, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ योगा, प्री वैदिक पिरियड टू कंटेम्पररी टाइम्स. ओके, आता आपण जे काही नोट्स देणार आहोत, जे काही टॉपिक सॉफ्ट कॉपी वगैरे दिल्या जातील, तर त्या तुमच्या मेन बुकमधून काढलेल्या आणि मेन बुकमध्ये ज्या काय झालंय 2014 पासून जे मेन QCIचं बुक आहे, क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाचं, ते सेमच आहे, ते रिवाईज नाही झालंय. तर जसं जसं अपडेट नॉलेज होत आहे ना, तर आर्टिकल्स येतात आयुष मंत्रालयाचे, तर त्यातनं घेतलेल्या या नोट्स आहेत आणि अपडेट नॉलेज आहे. पण या या 30 किंवा 40% थोडंसं डीप नॉलेज आपल्याला हवं आहे ना, तर ते आपल्याला इथं झालेला टॉपिक तुम्ही तुमच्या नोट्स बघू. कोणीतरी म्यूट करा, गायत्री म्यूट करा. सो तुम्हाला जे आता नोट्स आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मिळतील, तर त्या नोट्समध्ये तुम्हाला मेन बुक दिलंय QCIचं, तर त्या बुकमधून हा टॉपिक पुन्हा रीड करायचा. फक्त याच ह्याच्यावरती बेस, म्हणजे या फक्त कशात शॉर्ट नोट्स आहेत, या नोट्सवरती फक्त डिपेंडंट राहू नका. यात नॉलेज सगळं आलेलं आहे, पण लेवल 1+2ला, 1ला नाही पण 2ला काहीतरी असा एखादा क्वेश्चन विचारतील जो मेन बुक मधला असू शकतो. तर सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, पण मेन बुक रीड करणं गरजेचं आहे. ते एक बुक जरी तुम्ही 2 ते 3 वेळा रीड केलं अख्खं, तरी लेवल 1+2 क्लिअर होऊन जाल तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे ते बुकचा हा सारांश आहे, हे कन्क्लुजन आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यावरती फक्त डिपेंडंट राहायचं नाही, बुक सुद्धा रीड करायचं. ओके, येस. मग त्याच्यामध्ये काय आहे, हा ते महत्वाचं सांगायचं आहे की त्याच्यामध्ये प्री वैदिक पिरियड आहे, वैदिक पिरियड आहे, क्लासिकल आणि पोस्ट क्लासिकल असे 4 आहेत, पण अपडेटेड नॉलेज नाहीये. तर त्याच्यानंतर मॉडर्न पिरियड आणि कंटेम्पररी पिरियड हे रिसेंटली ऍड झालेले आहेत. सो मग जे रिसेंटली ऍड झाले ते त्यात नाहीये. मग आपण हे तुम्हाला या सॉफ्ट कॉपीमधून किंवा मी हार्ड कॉपीच्या वेगवेगळ्या बुक्सच्या नोट्स त्यासोबत दिल्यात. म्हणजे मेन बुक आहे आणि त्याच्यासोबत 8 ते 10 नोट्स आहेत, छोट्या छोट्या 3-4 पेजेसच्या. मग ते सगळ्या त्या मेन बुक्स मधून घेतलेले रेफरन्सेस, अदर दॅन मेन बुक, ज्या तुम्हाला शेवटी बघा तुमच्या सिलेबस कॉपीच्या शेवटी रेफरन्स बुक्सची मोठी लिस्ट दिली आहे. 20 ते 30 रेफरन्सेस बुक आहेत. मग त्या प्रत्येक बुकमधून जो जो टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये आहे, त्या तेवढ्या म्हणजे 3-4 पेजेसचे झेरॉक्स करून तुम्हाला पाठवलेले. सो तुमच्याकडे जे काही येणार आहे ना, ते म्हणजे कम्प्लीट सेट आहे. ओके, फक्त तुमचं काम राहतंय की तुम्ही तो कम्प्लीट सेट 3 ते 4 वेळा तरी डोळ्यांखालून घालायचा आहे. ओके, सो फर्स्ट इज मिनिंग ऑफ योगा. हे आपण शॉर्टमध्ये बघतोय, अजून डिटेलमध्ये आपण बघणार आहोत मिनिंग ऑफ योगा याच्या पुढच्या स्लाइड, म्हणजे याच्या पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये. सो मिनिंग ऑफ योगा, संस्कृत वर्ड युज, कायम विचारतात डेफिनेशन कुठल्या रूट वर्ड मधून घेतलेला आहे. सो योगा जो हा शब्द आहे ना, त्याचा रूट वर्ड युज आहे, धातू म्हणतो ना आपण मराठीमध्ये. सो युज धातू पासून घेतलेला आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ युज? टू जॉईन ऑर टू युनाइट. ओके, वर्डचा मिनिंग ऑफ टू जॉईन ऑर टू युनाइट. नाउ व्हॉट टू जॉईन और व्हॉट टू युनाइट, तर यात कन्सेप्ट अशी आहे, अद्वैत वेदांत म्हणून कन्सेप्ट आहे की ब्रह्मन अशी एक कन्सेप्ट आहे. ब्रह्मा नाही, ब्रह्मा विष्णू महेश मधला ब्रह्मा नाही, ईश्वर ही कन्सेप्ट ब्रह्मन या कन्सेप्टच्या खाली येते. सो ब्रह्मन ही कन्सेप्ट अशी आहे की हु इज द क्रिएटर ऑफ युनिव्हर्स. हे जे युनिव्हर्स आहे, आपलं एक वर्ल्ड आहे, सूर्यभोवती हे सगळे ग्रह फिरतायत, एक आकाशगंगा आहेत, असे भरपूर आकाशगंगा आहेत असं आपण म्हणतो. तर हे जे कोणला युनिव्हर्स आहे ना, हे जे कोणी क्रिएट केलं आहे ना, त्याला आपण ब्रह्मन म्हणतो. मग नुसतं ब्रह्मन नाहीये, ब्रह्मन आणि माया या दोघांच्या युनियनमुळं जे काही सजीव आणि निर्जीव सृष्टी आहे ती निर्माण झाली आहे. हे सांख्य योग फिलॉसॉफी आहे, ती आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण मग जॉईन काय करायचं, म्हणजे योगा म्हणजे युज धातूचा मिनिंग कळला की जॉईन ऑर टू युनाइट. सो व्हॉट टू युनाइट इज टू युनाइट ब्रह्मन टू आत्मन. ओके, आत्मन म्हणजे इंडिव्हिज्युअल सोल, ब्रह्मन म्हणजे युनिव्हर्सल सोल. सो योगा इज द मीडियम थ्रू विच यू कॅन जॉईन युअर इंडिव्हिज्युअल सोल टू युनिव्हर्सल सोल. म्हणजे काय, अद्वैत कन्सेप्ट कशी आहे की जसं फॉर एक्झाम्पल देऊन सांगते, होळी पेटवतो आपण, होळीमध्ये कसं मोठी होळी पेटते आणि त्यातनं ठिणग्या बाहेर पडत असतात. ठीक आहे, सो ती जी मोठी होळी आहे, याला जर आपण ब्रह्मन म्हटलं, तर त्यातनं त्याच्या बाहेर पडणाऱ्या ठिणग्या आहेत ना, होळीचाच एक भाग आहेत, त्याला आपण आत्मन म्हणू शकतो, त्याला आपण इंडिव्हिज्युअल सोल म्हणू शकतो, जे आपण आहोत. ठीक आहे, सो आता आपण म्हणजे प्रत्येक सजीव हे सोलच आहे, म्हणजे त्याला फक्त तात्पुरती कोणी
म्हणजे कोणी एखाद्या प्राणीच्या जन्माला गेलंय, कुणी एखाद्या व्यक्तीच्या जन्माला गेलंय, किंवा कोणी वेगवेगळ्या स्वरूपात जन्माला आलंय, पण अदरवाईज ते जर कास्ट ऑफ केलं, ते शरीर जर काढून टाकलं किंवा प्राण्याचं पण शरीर काढून टाकलं, तर आत्मन राहतो एक, आपण त्याला आत्मा म्हणतो. तो आत्मन जो आहे तो सगळ्यांचा सेमच आहे. तो सोल जो आहे तो सगळ्यांचा सेम आहे. मग दॅट सोल इज वन पार्ट ऑफ दॅट ब्रह्मन ओनली. आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ना, सो हे उलट आहे, ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे काय, ब्रह्मांचाच एक भाग आपण आहोत. ओके, सो ती एक कन्सेप्ट आहे. आपण थोडा पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगते अजून डिटेलमध्ये की आत्मन म्हणजे काय. आणि आता सध्या समजून घ्या, इट इज युनियन ऑफ युनिव्हर्सल सोल टू युनियन ऑफ इंडिव्हिज्युअल सोल टू युनिव्हर्सल सोल. ओके, हा, तर त्याचे पिरियड कोणकोणते आहेत. ऍक्च्युली योगाला खूप डीप हिस्ट्री आहे. असं रिसेंट नाही आहे किंवा त्याच्यावरती अजूनही रिसर्च चालू आहे की नक्की योगा कुठल्या एज पासून आहे. कारण जसे अजिंठा वेरूळमध्ये त्या लेण्या असतात ना, अशा बऱ्याचशा लेण्या हडप्पा संस्कृतीपासून दिसतात, ज्याच्यामुळे मध्ये पोज घेऊन बसलेल्या आहेत आणि काहीतरी इन्फॉर्मेशन कोरीव कामात लिहिलेली आहे. सो त्याच्यावरती अजूनही संशोधन चालू आहे की नक्की किती मोठा इतिहास आहे योगाला. ठीक आहे, सो फर्स्ट इज प्री वैदिक पिरियड. आता वेद माहिती आहेत 4 कोणकोणते आहेत. 4 वेद कोणकोणते आहेत सांगा बरं. ऋग्वेद, आयुर्वेद, यजुर्वेद, सामवेद. करेक्ट. सो हे 4 वेद आहेत. सगळ्यात प्राचीन जर आपल्या हिंदू कल्चरमध्ये काय आहेत किंवा आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे तर ते आहेत वेद. वेदांपेक्षा आधीचं काही नाहीये. वेद हाच आपला सगळ्यात म्हणजे एन्शियंट स्क्रिप्चर्स आहेत असं आपण म्हणतो. वेदांपासून पुढे उपनिषद वगैरे सगळं सुरू झालंय. सो प्री वेदिक, वेदांच्याही आधी पिरियड आहे, त्याला प्री वेदिक पिरियड म्हणतो. त्यातलं काही खूपसं आपल्याला इन्फॉर्मेशन हे नाहीये, मिळालेली नाहीये, पण ती साधारण 2700 BC बिफोर ख्रिस्ट. ओके, सो साधारण इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर, आपण ते 0 पकडतो ना ती, की येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी आणि त्यांच्या जन्मानंतर असं. सो ते बिफोर ख्रिस्ट आहे, इसवी सन पूर्व आणि 0 आणि मग इसवी सनच्या पुढे. ओके, सो ते प्री वैदिक पिरियड 2700 इयर्स बिफोर ख्रिस्ट. ओके, इसवी सन पूर्व 2700 वर्ष तो प्री वैदिक पिरियड आहे. वैदिक पिरियड 2700 पासून 500 BC बिफोर क्राइस्ट ओनली, इसवी सन पूर्व सांगू शकतो आपण, तो झाला वैदिक पिरियड. तिसरा आहे क्लासिकल पिरियड 500 BC टू 880. आता इसवी सन पूर्व 500 ते इसवी सनानंतर 800, 8व्या शतकापर्यंत हा झाला क्लासिकल पिरियड. मेन जो आहे ना योगाचा स्टडी, हा स्टडी नाही म्हणता येणार, योगा जो असा स्प्रेड झालेला होता ना तो एकत्र कलेक्ट करायचं काम ह्या क्लासिकल पिरियडमध्ये झालंय. त्यानंतर आहे पोस्ट क्लासिकल पिरियड, दॅट इज 800 AD टू 1700 AD. आता हे सगळे इसवी सनानंतर येतं. हे 17वं शतक म्हणजे आपण म्हणतो ना शिवाजी महाराज होऊन गेले 16 ते 17व्या शतकामध्ये, तर ते हे आता हे इसवी सनानंतरचे हे सगळे रिसेंट आहेत. ओके, मागचे 400-500 वर्षांपासूनचं. मग हा झाला पोस्ट क्लासिकल पिरियड 800 म्हणजे 8व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत. त्यानंतर मॉडर्न पिरियड आहे 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत आणि कंटेम्पररी पिरियड आहे 19व्या शतकापासून टिल डेट. ओके, सो हे असे जे आहेत हे डिव्हिजन पडलेले आहेत पिरियड्सचे. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारतात युजली क्लासिकल किंवा पोस्ट क्लासिकल वरतीच विचारतात, कारण क्लासिकल पिरियड मधलं पतंजली योगसूत्र आतापर्यंत ऐकून माहिती असेल तर आपल्याला पतंजली म्हणजे फक्त ब्रँड माहिती होता, तर आपल्याला पातंजल योगसूत्र हे तुम्हाला लेवल 1+2 ला डिटेलमध्ये आहेत, तर ते तुम्हाला आधी शिकायचे आहेत. तर त्यासाठी क्लासिकल पिरियड हा इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि मॉडर्न आणि कंटेम्पररी पिरियड काय इम्पॉर्टंट आहेत, यातले पण 2 हे आहेत तुम्हाला ग्रंथ आहेत स्टडीसाठी, हठयोग प्रतिपिका आणि घेरेंड संहिता. मग त्या 2 ग्रंथांचा पण स्टडी आहे, म्हणून क्लासिकल पासून पुढचे जे पिरियड आहेत ते इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, नाउ हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ योगा. द नंबर ऑफ सील्स अँड फॉसिल्स रिमेन्स ऑफ इंडस सरस्वती व्हॅली सिव्हिलायझेशन विथ योगिक फिगर्स. मी जसं म्हटलं तसं हडप्पा संस्कृती वगैरे जी होती तेव्हापासून त्यांचे रूट्स दिसतात योगाचे. सन वॉज गिवन हायेस्ट इम्पॉर्टन्स ड्युरिंग द वैदिक पिरियड. द प्रॅक्टिस ऑफ सूर्यनमस्कार मे हॅव बीन इन्व्हेंटेड लेटर ड्यू टू दिस इन्फ्लुएन्स. ओके, सूर्यनमस्कारचा जो आहे ना रेफरन्स काहीच नाही. आता उद्याच आपण प्रॅक्टिकल ठेवणार आहोत 1 तास आणि तिथं आपण सूर्यनमस्कार घेणार आहोत, म्हणजे आधी प्रॅक्टिकल घेऊन मग थिअरी घेणार आहोत.
तर तेव्हा अजून थोडंसं समजेल तुम्हाला. सूर्यनमस्कार हे तसं पाहिलं तर जितके ग्रंथ अवेलेबल आहेत कुठल्याच ग्रंथांमध्ये त्याचा रेफरन्स नाहीये किंवा कधीपासून ते अस्तित्वात आले ते माहित नाही. हा, ते कधी पॉप्युलर झाले ते रिसेंटली 1930s मध्ये पासून वगैरे ते पॉप्युलर व्हायला लागले. त्याचे इफेक्ट जाणवल्यापासून लोकांनी ते त्यांच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये इन्क्लूड करून घेतले. पण अदरवाईज सन जेव्हा काहीच नव्हतं ना तेव्हा सन वॉज द ओनली. आपण म्हणतो ना सोलर एनर्जी खूप आधीपासून, जेव्हा इव्हन फायर वॉज नॉट इन्व्हेंटेड, फायर जेव्हा अग्नी पण जेव्हा इन्व्हेंट नव्हतं केला तेव्हा सगळं म्हणजे सूर्याच्या प्रकाशातच व्हायचं. ओके, सूर्यासोबतच आपण सगळे म्हणजे तेव्हाची लोक म्हणजे उठायची आणि सूर्य मावळतीला जाताना झोपून जायची, कारण तेव्हा काही इलेक्ट्रिसिटी नव्हती, तेव्हा काही अग्नी वगैरे नव्हतं. मग सगळा जो सोर्स होता तो सन पासून होता. ओके, त्यामुळे सन वॉज गिवन द हायेस्ट इम्पॉर्टन्स ड्युरिंग वैदिक पिरियड. द प्रॅक्टिस ऑफ सूर्य नमस्कार मे हॅव बीन इन्व्हेंटेड लेटर ड्यू टू दिस इन्फ्लुएन्स. Yoga is available in Indus Valley civilization, Vedic and Upanishadic heritage, Buddhist and Jain traditions, darshanas, epics of Mahabharata and Ramayana. तर या सगळ्या ठिकाणी योगाचा रेफरन्स दिसतो. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये मी जसं मगाशी म्हटलं की लेण्या तेव्हाच्या दिसतात जिथे कुठल्या तरी स्वस्तिकासनमध्ये बसलेली व्यक्ती दिसते. ओके, मग ते म्हणजे त्याच्यावरून आपण समजू शकतो की तेव्हा ही योगाची प्रॅक्टिस केली जायची. वैदिक आणि उपनिषदिक हेरिटेजमध्ये प्रॉपर योगाचा रेफरन्स आहे, म्हणजे योगा का करावा, कसा करावा किंवा कुणी करावा याबद्दलचे प्रॉपर रेफरन्सेस दिलेत वैदिक आणि उपनिषदिक हेरिटेजमध्ये. बुद्धिस्ट आणि जैन ट्रेडिशनमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना की म्हणजे त्यांच्याकडचं प्रेक्षाध्यान वगैरे फार फेमस आहे, जे सगळे आपण म्हणजे आवर्जून ट्राय करतो. तर ते त्यांच्यामध्ये पण योगा हा कॉमन आहे. जरी हे काय म्हणू शकतो आपण कास्टिझम जरी झाला असेल किंवा हे सेपरेट झाले असतील तरी, किंवा हे असे फॉलोअर्स आहेत ना की काही जण ब्रह्मन किंवा ब्रह्मनला मानतात पण काही जण ईश्वरला मानतात. त्याला आपण नास्तिक आणि आस्तिक दर्शन असं, हे जे दर्शन दिलेत ना पुढे लिहिले बघा दर्शनास, तर त्याचे दोन मेन डिव्हिजन पडतात, नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शन. तर ते फॉलो करणारे, ते मानणारे किंवा न मानणारे नाहीयेत, फॉलो करणारे किंवा न फॉलो करणारे. सो मग या सगळ्यांमध्ये एक कॉमन आहे की त्या सगळ्यांमध्ये योगा कॉमन आहे. ओके, योगा, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी कॉमन आहे. फक्त बाकी सगळे त्यांचे जे म्हणजे फॉलो करायचे पॉइंट्स आहेत ते वेगवेगळे आहेत, पण योगा कॉमन आहे. ठीक आहे, सो या सगळ्यांमध्ये योगाचा रेफरन्स दिसतो, दर्शनांमध्ये दिसतो, हे बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. महाभारतामध्ये दिसतं आणि रामायणामध्ये सुद्धा योगाचा रेफरन्स दिसतो. ओके, म्हणजे आलेला आहे. सो सेज महर्षी पतंजली सिस्टमाइज्ड अँड कोडिफाईड देन एक्झिस्टिंग प्रॅक्टिसेस ऑफ योगा. ओके, सो हा जो सगळीकडे विखुरलेला योगा होता ना, वेदिकमध्ये थोडा आहे, उपनिषदांमध्ये थोडा आहे, बुद्धिस्ट जैन ट्रेडिशनमध्ये थोडा आहे, दर्शनांमध्ये थोडा आहे. मग या पतंजली ऋषीमुनींनी का केलं किंवा त्यांना आपण फादर ऑफ मॉडर्न योगा का म्हणतो, कारण त्यांनी हा जो स्प्रेड झालेला योगा होता ना वेगवेगळ्या स्क्रिप्चर्स मधून, तो सगळा एकत्र घेतला आणि 196 सूत्रांमध्ये तो सूत्रबद्ध केला. म्हणून त्यांचं नाव जास्त घेतलं जातं किंवा योगाचे ते मॉडर्न काय म्हणू शकतो, मॉडर्न योगाचे गुरु त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे, फाउंडर म्हणतो त्यांना. सो म्हणून त्यांचा इम्पॉर्टन्स आहे. ते अजून डिटेलमध्ये पाहू नंतर बघणार आहोत. आता वेदिक पिरियड 2700 BC टू 500 BC, त्याच्यामध्ये काय काय झालं तर वेदाच, 4 वेदाच आता जे दिशांनी सांगितले ते. उपनिषद एकूण 108 आहेत आणि त्यातले 11 इम्पॉर्टंट आहेत. स्मृतीज ज्या आहेत त्यांना आपण स्मृतीज म्हणजे भगवद्गीतेचा स्टडी येतो स्मृतीमध्ये. आता स्मृती आणि श्रुती असे वेगवेगळे तीन ऍक्च्युली आपण बघणार आहोत. स्मृती, श्रुती आणि न्याय प्रस्थान. ओके, स्मृती म्हणजे त्यांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. सो श्रुती म्हणजे आयक्यू नॉलेज. आता वेद जर आपण वेदांचा जर स्टडी बघितला तर वेद हे जे आहेत हे कुठल्याही गुरूंनी बसून लिहिलेले नाहीयेत. वेद कसे रिसीव्ह केले तर जे आपले ऋषीमुनी असायचे तेव्हा त्यांची साधना ही बऱ्याच प्रहरी चालायची. ओके, आणि त्यांची साधना उच्च कोटीची असायची. साधना म्हणजे ते समाधी अवस्थेमध्ये जायचे किंवा ते रोज जी समाधी लावायचे, मेडिटेशन करायचे, तर त्या मेडिटेशन मध्ये ते इतक्या डीप निघून जायचे की युनिव्हर्स मधून त्यांना हे वेद जे आहे ते म्हणजे ते ऐकू शकायचे
आणि ते जे ऐकलेले वेद आहेत ते त्या समाधीमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या शिष्यांना शिकवायचे. आधी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती ना, सो ते त्यांना शिष्यांना शिकवायचे आणि त्यांचे शिष्य त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत. सो असे जे आहेत वेद हे ऐक्यू स्वरूपात रिसीव्ह केलेले आहेत, ते कुणीही बसून लिहिलेले नाहीयेत, म्हणून त्यांना श्रुती प्रस्थान असं म्हणतात. वेद आणि वेदांपासून पुढे उपनिषद फॉर्म झाले. स्मृती म्हणजे जे आपण रिमेंबरन्स फॉर्म मध्ये लक्षात ठेवतो त्यांना, म्हणजे त्याचं एक मेन एक्झाम्पल आहे भगवद्गीता. भगवद्गीता काय करतो आपण, रिमेंबरन्स फॉर्म मध्ये त्यातले काही श्लोक आठवतो आणि रिपीट करतो. ठीक आहे. सो स्मृती प्रस्थान जे आहे त्याचं एक मेन एक्झाम्पल भगवद्गीता आहे. आणि मी तिसरं सांगितलं न्याय प्रस्थान आहे, त्यांचं एक महत्वाचं उदाहरण आहे ब्रह्मसूत्र. तर हे आपल्याला पुढे येणार आहेत रेफरन्ससाठी 3 जे प्रस्थान आहेत ते. सो वेदिक पिरियडमध्ये 4 वेद, 108 उपनिषद, स्मृती, टीचिंग्स ऑफ बुद्धिझम, जैनिझम, पाणिनी, 2 एपिक आत्ताच आपण बघितलं, महाभारत आणि रामायण आणि 18 पुराण, एवढा सगळ्यांचा स्टडी हा वेदिक पिरियडमध्ये झाला. देन क्लासिकल पिरियड मी सांगितलं. क्लासिकल पिरियडचं एक स्पेशलायझेशन काय तर पतंजली ऋषीमुनी, हे लक्षात ठेवायचं. क्लासिकल पिरियड पतंजली ऋषीमुनी मेन त्यांचं काम होतं, त्या पिरियडमध्येच ते होऊन गेले. 500 म्हणजे 500 BC टू 800 AD पतंजलीज योग सूत्र विथ 8 फोल्ड पाथ ऑफ योगा. 8 फोल्ड म्हणजे अष्टांग मार्ग त्यांनी सांगितलंय पतंजली ऋषीमुनींनी, जो फार फेमस आहे आणि सगळ्यांनी फॉलो करण्यासारखा आहे. आणि जो त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेला आहे तो अजूनही आपण इम्प्लिमेंट करू शकतो, किंवा आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा तो इम्प्लिमेंट करणं किती गरजेचं आहे तो तुम्हाला शिकवल्यानंतर कळेल. कमेंट्रीज ऑफ व्यास ऑन योगसूत्र अँड भगवद्गीता. व्यास मुनी जे होते त्यांचं योगसूत्रांवरती कमेंट्री. आता योगसूत्र मी जे सांगते पतंजली ऋषीमुनींनी लिहिले होते, तर त्या भाषेमध्ये योगसूत्र म्हणजे अगदी अथ योगानुशासनम, योगश्चित्त वृत्ती निरोधः असं त्यांनी लिहून ठेवलेत. हे सोपे आहेत, पण जसं जसं पुढे पुढे आपण वाचत जाऊ तसं थोडंसं क्लिष्ट आहेत ते. मग ते तुम्हाला कळण्यासाठी डायरेक्ट जर तुम्ही पतंजली योगसूत्रांचा मला अभ्यास करायचा असं म्हटलात आणि योगसूत्र घेऊन बसलात तर नुसतं योगसूत्रांमधून तुम्हाला काही कळणार नाही. ते कुणीतरी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे महर्षी व्यास यांनी. मग त्यांनी जे भाष्य केलंय ते भाष्य आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे. सो कमेंट्रीज ऑफ व्यास ऑन योगसूत्र अँड भगवद्गीता जे आपण रीड करतो आणि फॉलो करतो. महावीर अँड बुद्धा, द कन्सेप्ट ऑफ 5 ग्रेट बोज, पंच महाव्रत बाय महावीर अँड अष्टमार्ग और 8 फोल्ड पाथ बाय बुद्धा. हे आता जैनिझम आणि बुद्धिझम जे आहे ते लेवल 3 ला आहे डीपमध्ये. ठीक आहे. आता लेवल 2 ला नाही आहे. सो पण लक्षात ठेवा की याच पिरियडमध्ये क्लासिकल पिरियडमध्ये हे सगळं स्टार्ट झालं. द आस्पेक्ट ऑफ माइंड वॉज गिवन इम्पॉर्टन्स ड्युरिंग धिस पिरियड. ओके. जो आता पण पुन्हा माइंडला इम्पॉर्टन्स आलेत. आता सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टची संख्या का वाढते, किंवा आपण म्हणजे अपॉइंटमेंट्स का घेतल्या जातात, किंवा काउन्सिलिंगचे सेशन फार वाढलेत, कारण माइंडला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं झालंय आता. ठीक आहे. आधी जे होतं मधल्या पिरियडमध्ये, नंतर नंतर जसं जसं नवीन रिसर्च होत गेले तसं तसं थोडंसं काय म्हणू शकतो बैठी जीवनशैलीला सुरुवात झाली. त्यानंतर फिजिकल प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आधी जे होते माइंडवरती जास्त फोकस केलं होतं, की जर तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला युजली कुठलेही आजार नाही होत. आता हे करण्यासाठी आपण थोडंसं पंचकोश थिअरी पण बघणार आहोत आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत. पतंजली ऋषीमुनींचं पतंजल योगसूत्र बघणार आहोत, त्यामधून तुम्हाला समजायला सुरुवात होईल. मग पण या पिरियडमध्ये क्लासिकल पिरियडमध्ये माइंड वॉज गिवन इम्पॉर्टन्स ड्युरिंग दिस पिरियड, हे लक्षात ठेवा. पतंजली योगसूत्रांमध्ये 196 योगसूत्रांमध्ये फक्त 3 ते 4 आसनांबद्दल माहिती दिली आहे. ती पण ध्यानात्मक आसनं दिली आहेत, की तुम्ही ध्यान लावलं तर लॉंग ड्युरेशनसाठी ध्यान लावण्यासाठी कुठली आसनं केली पाहिजे याच्यावरतीच त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. बाकी त्याच्यात एकही आसन नाहीये. म्हणजे साधारण कंटेम्पररी पिरियड पर्यंत किंवा मॉडर्न पिरियड पर्यंत आसनांना इम्पॉर्टन्स नव्हतं. आता म्हणजे आता तसं झालंय की योगा क्लास म्हणजे आसनं, खूपच प्राणायाम आणि मेडिटेशन, याच्या पुढे आपण जात नाही. पण आता आपण अष्टांग मार्ग जेव्हा बघणार आहोत पतंजलींचा, तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की आसनं म्हणजे हार्डली 5 ते 6% किंवा मॅक्झिमम 10%. योगामधलं फक्त 10% इम्पॉर्टन्स आसनांना दिलंय, त्याहून जास्त इम्पॉर्टन्स माइंडला दिलेलं आहे. ठीक आहे. सो जे काही तुमच्यासोबत घडतंय दॅट
कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर माइंड. म्हणजे माइंडला जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम्स आहेत, इट मे बी फिजिकल ऑर मेंटल ऑर स्पिरिच्युअल, ते तुम्ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करू शकता, असं पतंजली ऋषीमुनींच्या योग सूत्रांमध्ये सांगितलं. ठीक आहे, मी नाही सांगत आहे, ते त्याच्यात सांगितलंय. ओके, सो इतकं इम्पॉर्टन्स आहे माइंडला. त्यानंतर पोस्ट क्लासिकल पिरियड आहे बघा, 800 to 1700. ओके, 8व्या शतकापासून अराउंड 17व्या शतकापर्यंत. मग याच्यामध्ये वेगवेगळे पाथ ऑफ योगांना थोडं इम्पॉर्टन्स दिलं. आता योग जर आपण म्हटलं की इट इज युनियन, योग म्हणजे आपल्या डोक्यातली कन्सेप्ट आता हळूहळू बाजूला काढायची, की योग म्हणजे आसनं, प्राणायाम आणि मेडिटेशन, ही थोडी कन्सेप्ट बाजूला काढा. आता योगचा तुम्हाला रिअल मिनिंग समजायला सुरुवात होईल. तर मग योग म्हणजे प्रत्येक व्यक्तीच त्याच्या आयुष्यामध्ये योग करत असतो, जर तो काय म्हणू शकतो, मॉडरेशन ठेवत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये. तर आणि प्रत्येक व्यक्तीचं जसं नेचर वेगवेगळं आहे, तसं त्याला म्हणजे तुमच्या समाजाला, तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजाला उपयोग होण्यासाठी जर काही गोष्टी तुम्ही करत असाल, किंवा असं त्यांच्या उपयोगी काही तुमचं बिहेवियर असेल, तर ते कुठल्या रूटनी जाईल हे त्या पाथ ऑफ योगावर डिपेंड राहतं. म्हणजे काय, तर काही व्यक्ती आहेत ज्यांना त्यांचा ज्ञानाचा उपयोग करावासा वाटतो समाज सुधारणेसाठी. काही व्यक्ती आहेत ज्या कर्मयोगाने जातात, म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे देवासमोर काही काय म्हणू शकतो आपण, पूजा अर्चा प्रार्थना करत बसण्यापेक्षा किंवा अभ्यास करत बसण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात असं असतं की मी कर्म करेन. म्हणजे काय, तर फील्ड वरती जाऊन वर्क करेन. म्हणजे काय, आपल्याकडे प्रकाश आमटे उदाहरण आहे, की ते स्वतः कर्मयोगी आहेत, की ते कर्म करून त्यांच्यातच ते, म्हणजे त्यांच्या पेशंटमध्येच ते देव दिसतो त्यांना. ठीक आहे, मीराबाई सारखे व्यक्ती आहेत ज्यांना किंवा आपले संत लोक जे होऊन गेले, जे भक्ती मार्गाने गेले. ठीक आहे, भक्ती मार्गाने त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली, कारण लोकांचे विचार किंवा त्यांना विचार कंट्रोलमध्ये ठेवणे किंवा त्यांना वाईट गोष्टी करण्यापासून परावृत्त करणे, हेही संत लोकांचं काम होतं. की ते भारुडं गायचे, मग कुठं ते अशा गोष्टी सांगायचे पुराणातली किंवा वेद आणि उपनिषदातली, ज्याच्यामुळे लोकांचं माइंड कंट्रोलमध्ये यायचं किंवा चांगलं काय वाईट काय कळायचं. सो हा एक वेगळा मार्ग होता समाज सुधारणेचा, तो झाला भक्ती योग मार्ग. मग ज्ञान योग मार्ग म्हणजे फॉर एक्झाम्पल आंबेडकरांनी कसं त्यांचा ज्ञानाचा उपयोग केला, त्यांच्या म्हणजे एक सर्टन म्हणजे ते जे एक आदिवासी म्हणू शकतो किंवा ती जी जमात होती, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पुढं नेण्यासाठी. ठीक आहे, मग त्यांना पुढं नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला. म्हणजे अगदी 8 वर्षांचा कोर्स त्यांनी इतक्या इंटेन्सिटीने केला की तो 3 वर्षात कम्प्लीट करून, म्हणजे रात्रीचा दिवस करून, म्हणजे खाण्यापिण्याची पण सोय नसताना त्यांनी, त्यांचं मेन इंटेन्शन काय होतं, की मी शिकणार आणि जाऊन माझ्या समाजाचे जो आहे उद्धार करणार. या एका इंटेन्शननी त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा जो आहे वापर केला समाज सुधारणेसाठी. सो असे प्रत्येक वेळेस नेचरनुसार, व्यक्तींच्या नेचरनुसार ते वेगवेगळे पाथ फॉलो करत असतात. ठीक आहे, सो त्यांना म्हणतात पाथ्स ऑफ योगा. मग पोस्ट क्लासिकल पिरियडमध्ये त्याला जास्त भर आला. म्हणजे ज्ञान योगा, द टीचिंग ऑफ ग्रेट आचार्य त्रयास. ह्या आचार्य त्रयास का म्हणतात, आदि शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि माधवाचार्य. तर यांनी ना वेगवेगळ्या फिलॉसॉफीज ठेवल्या. मग अशी मी जे सांगितलं ना, अद्वैत वेदांता, द्वैत वेदांता आणि विशिष्ट द्वैत वेदांता, थोडंसं ते म्हणजे असं क्रिटिकल आहे समजायला, तर आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये येणार तेव्हा मी सांगते. पण आता मी जे सांगितलं होतं ना, की ब्रह्मन आणि आत्मन, की ब्रह्मन इज द क्रिएटर ऑफ युनिवर्स. इफ ब्रह्मन इज लाईक, मी मगाशी सांगितलं तसं, होळीची आग म्हणजे जर ब्रह्मन असेल, तर त्यातनं बाहेर पडणाऱ्या ठिणग्या म्हणजे आत्मन आहोत. विचार वी, म्हणजे आपण आत्मन आहोत आणि या ब्रह्मनचाच एक भाग आहोत. फॉर एक्झाम्पल, ही जी कन्सेप्ट आहे ही आदि शंकराचार्यांची, अद्वैत वेदांत. रामानुजाचार्यांना ते मान्य नव्हतं. त्यांच्या मते की युनिव्हर्सल सोल आणि इंडिव्हिज्युअल सोल हे कधी एकत्र येऊ शकत नाही. युनिव्हर्सल सोल ही वेगळी आहे, इंडिव्हिज्युअल सोल ही वेगळी आहे. ते फक्त फॉलोअर्स आहेत, ते दोघंही कधी कंबाईन होऊ शकत नाही, की किंवा ब्रह्मनचाच एक भाग आत्मन आहे, ही फिलॉसॉफी त्यांना मान्य नव्हती. ओके, याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल नंतर बोलूया. मी एक जनरल इंट्रोडक्शन करून दिलं की ह्यांना आचार्य त्रया का म्हणतात त्यासाठी. देन भक्तियोग, द टीचिंग्स ऑफ सूरदास, तुलसीदास, पुरंदरदास अँड मीराबाई. त्यातले जे माहिती आहेत ना तुम्हाला, तेवढ्यांचेच एक्झाम्पल घ्या. बाकी सगळे हे लेवल 3-4 लेवलला असणाऱ्या स्टोरीज आहेत, त्या मी आता इथं इन्क्लूड करत नाही. फक्त भक्तियोगमध्ये आपल्याला माहिती असलेली मीराबाई घेऊ शकता किंवा आपल्याला माहिती असलेले संत घेऊ शकता.
हठयोगामध्ये नाथ योगीज ऑफ हठयोग ट्रेडिशन लाईक मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरिंगनाथ, स्वात्माराम सुरी, घेरंडनाथ आणि श्रीनिवास भट्ट. आता हे हे जे आहे ते साधारण 14व्या शतकात स्वात्माराम सुरी होऊन गेले आणि त्यांचा हठयोग प्रतिपिका हा ग्रंथ आपल्याला स्टडीला आहे. घेरंड संहिता जो आहे तो साधारण 17व्या ते 18व्या शतकात होऊन गेल्या आणि त्यानंतर हठरत्नावली श्रीनिवास भट यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. मग हे जे आहे हठयोगाचे हठयोगा म्हणजे काय, प्रॅक्टिकल योगा ज्याच्यामध्ये जास्त आहे. जसं आपण म्हटलं की पतंजली ऋषी मुनींनी जास्त माइंड या कन्सेप्ट वरती भर दिला, तर हठयोगामध्ये यांनी जास्त फिजिकल मुवमेंट वरती भर दिला. म्हणजे जी आपण आसनं आता करतो ती आसनं जी आहे ती हठयोगामधून आलेली आहेत. अदरवाईज फिजिकल मुवमेंटला जास्त स्कोप नव्हता. मग त्याला तुम्ही दुसऱ्या दृष्टीने बघू शकता की 8व्या शतकात जेव्हा 8व्याच्या पण आधी साधारण 3ऱ्या शतकात वगैरे पतंजली होऊन गेले होते, तर त्यावेळेस कसं आहे फिजिकल मुवमेंट ऑलरेडी जास्त व्हायची. की आता आपण गावाकडचं जसे समाज बघतो की विहिरीकडनं पाणी आणणं, मग ते वाटा आणि वरवंटा आणि पाट्यावरती ते काय ते वाटण करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा फिजिकल एक्सरसाइज ऑलरेडी भरपूर होतो. ठीक आहे. तसंच साधारण 3ऱ्या शतकात असेल म्हणून त्यांना फिजिकल एक्सरसाइज करायची जास्त किंवा त्याची लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ऍड करायची गरज वाटली नाही. पण मग कसं आहे नंतर आपण बघणार आहोत हठयोगा इज तंत्रयोगा, टेक्निक सांगितली हठयोगामध्ये. मग हळूहळू नंतर कसं झालं की या पुढचे जे आता हे स्वात्माराम सुरी किंवा घेरंड मुनी वगैरे होते, त्यांनी काय केलं, जे ट्रॅडिशन नॉलेज आहे योगाचं ते तसंच ठेवलं, जे त्यांना 17व्या शतकात ऍप्लिकेबल वाटलं तेवढं. बाकी त्यांनी तेव्हाचा जो समाज होता त्या समाजाला अनुसरून अजून त्याच्यामध्ये ऍडिशन केलं. म्हणजे काय, त्यांना वाटलं की आताचा समाज जो आहे तो आधीच्या इतका ऍक्टिव्ह नाहीये आणि इनॅक्टिव्ह आहे, म्हणून त्यांच्यामध्ये जास्त आजारपणा वाढत आहे. तर मग म्हणून त्यांनी आसनांचा जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आसनं त्यांच्या ग्रंथांमध्ये. मग त्या वेळेच्या लोकांवरती किंवा त्या वेळेच्या समाजातल्या ज्या चालीरीती होत्या किंवा तो समाज जसा होता त्यानुसार तेव्हाच्या संतांनी किंवा ह्या ऋषीमुनींनी जे आहे ग्रंथामध्ये इन्क्लुजन केलंय वेगवेगळ्या गोष्टींचं. म्हणजे स्वात्माराम सुरींनी फक्त आसनच नाही दिली, षटकर्म दिली, जे आता आपण नेती करतो. म्हणजे धनंजय केळकर जे आहेत दीनानाथ मंगेशकरचे, त्यांचं ते नेतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा, जेव्हा कोरोना जस्ट आला होता. मग त्या कोरोनामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या कोरोनापासून लांब राहायचं असेल तर नेती करा रेग्युलरली. नेती म्हणजे काय, नेती पॉटनी एका नॉस्ट्रिलमधून आपण पाणी सोडतो, म्हणजे ते ल्यूकवॉर्म वॉटर असतं, थोडंसं मीठ टाकलेलं, आणि दुसऱ्या नॉस्ट्रिलनी खाली येतं. ओके. म्हणजे त्या नॉस्ट्रिलमध्ये जाऊन पूर्ण सायनसेस मध्ये फिरून सायनसेस क्लीन करत ते दुसरीकडून जातं, पुन्हा या नॉस्ट्रिलनी इन्सर्ट करून दुसऱ्या नॉस्ट्रिलनी काढायचंय. सो हे जे प्रोसिजर केल्यानंतर तुमचे सायनसेस क्लीन होतात, हे सगळं 17व्या शतकात सांगितलेल्या गोष्टी आहेत. 17व्या-18व्या शतकात सांगितलेल्या गोष्टी आहेत ज्या आता आपण इम्प्लिमेंट करतोय. म्हणजे त्याचं पॉप्युलॅरिटी आता कोरोना पिरियडमध्ये वाढली. ओके. लोकांमध्ये जनजागृती झाली. तर मग जसं आता हे रेस्पिरेटरी प्रॉब्लेमचा तो म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचा तो प्रॉब्लेम होता म्हणून ते नेती केलं. मग असे जे आहेत षटकर्म हे स्वात्माराम सुरेंनी तेव्हाच सांगून ठेवलेत की आता इथून पुढे काय टॉक्झिन्स वाढणार असतील बॉडीमध्ये तर कोणी बस्ती घ्या. बस्ती म्हणजे एनिमा, ऐकून माहिती असेल तर. ठीक आहे. एनिमा आपण मध्ये ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना एनिमा इन्सर्ट करतो आणि मग ते स्टूल जे आहेत ते सॉफ्ट होतात आणि मग मोशन क्लिअर होते किंवा त्यांचा कोठा साफ होतो. मग ह्या ज्या आहेत एनिमा, बस्ती, एनिमालाच बस्ती म्हणतात, नेती आहे किंवा अशा जे काही षटकर्म आहेत, 6 क्रिया आहेत, वमन आहे, अखंड पाणी आपण पितो. म्हणजे वमन मध्ये तसं करतात, अखंड पाणी पितात आणि मधलं आणि पहिलं बोट आत घालून घशामध्ये ते पाणी काढलं जातं. म्हणजे ते काय असतं की पित्त जे साठलेलं आहे एक्स्ट्रा ते बाहेर काढण्यासाठी. ओके. गजकर्णी असं पण म्हणतात त्याला. तर या सगळ्या गोष्टी तेव्हापासून सांगितलेल्या आहेत ज्या आता ऍप्लिकेबल होतात. सो त्यांनी काय केलं, जसं म्हणजे पुढचे वर्ष यायला लागले किंवा नवीन मॉडर्न पिरियड जसं यायला लागला तसं त्यांनी ट्रॅडिशनल गोष्टी तितक्याच घेतल्या ज्या गरजेच्या आणि त्यावेळेसची जी गरज होती लोकांची ती ऍड केली आणि मग त्यांचा ग्रंथ पुढे कंटिन्यू केला. त्यानंतर आलं मॉडर्न पिरियड. म्हणजे काय, 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत. मग याच्यामध्ये राजयोगाला इम्पॉर्टन्स आलं. ग्रेट योगाचार्यस लाईक रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस योगानंदा, Vivekananda, etc. have contributed for the development of Raj Yoga.
वेदांत, भक्ती योग, नाथ योग और हठ योग फ्लरिश्ड. ओके, फ्लरिश म्हणजे तिथून पुढे अजून बहरलं ते. भक्ती योग, नाथयोग परंपरा म्हणजे हठयोग, नाथयोगालाच हठयोग असंही म्हणतात. ठीक आहे. तर ही जी आहे, या सगळ्या ज्या आहेत आधी फक्त सुरू झाल्या होत्या त्या या पिरियडमध्ये बहरायला लागल्या, म्हणजे त्याची पॉप्युलरिटी वाढत गेली. अँड देन केम कंटेम्पररी पिरियड. ओके, जो 19व्या शतकापासून पुढे चालू राहिला आहे, तो जो आता आपण योग करतो ना, आता योगा आपल्याला माहिती असलेला किती आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचं एक थोडी म्हणजे वेगळी सिस्टीम आहे. साऊथला शिवानंदांचं जे आहे, बऱ्याच ठिकाणी आता त्यांचा आश्रम आहे. शिवानंदांची एक वेगळी फिलॉसॉफी आहे योगा करताना. अय्यंगारांची वेगळी फिलॉसॉफी आहे. असे वेगवेगळ्या जे आता बघाल तुम्ही की टी कृष्णमाचार्य जे आहे, यांचे हे सगळे शिष्य राहिले. आता यांचं आपल्याला स्टडी लेवल 2 ला आहे. हे जे गुरु होऊन गेले, या गुरूंचं स्टडी आपल्याला आहे. मग त्याच्यातनं तुम्हाला पुढे कळेल की त्यांनी त्यांच्या लाईफस्पॅन मध्ये योगाबद्दल कसं कार्य केलं आणि कसं पुढे फ्लरिश करत नेलं. ओके, सो स्वामी शिवानंदा, श्री टी कृष्णमाचार्य, स्वामी कुवलयानंद, श्री योगेंद्र स्वामी, श्री योगेंद्र, स्वामी राम, श्री औरोबिंदो, महर्षी महेश योगी, आचार्य रजनीश पत्त बिजॉय, BKS अय्यंगार, स्वामी सत्यानंद सरस्वती. ठीक आहे. सो हे सगळे जे आहे हे 19व्या शतकापासून पुढे कंटिन्यू केलं त्यांनी, म्हणजे योगाचा प्रचार जो आहे आणि प्रसार जो आहे तो पुढे कंटिन्यू केला. नाव फंडामेंटल्स ऑफ योग साधना. योगा वर्क्स ऑन द लेवल ऑफ वन्स बॉडी, माइंड, इमोशन्स अँड एनर्जी. ठीक आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त बॉडी आणि माइंड माहिती होतं, कारण आपण फार लिमिटेड योग म्हणजे आसनं असे लिमिटेड म्हणजे आपला फ्रेमवर्क डोळ्यांसमोर आहे. योगाचा फार लिमिटेड स्टडी आपल्याला माहिती आहे, जो तुम्ही आता कोर्समध्ये यायच्या आधी तुम्हाला माहिती होता. त्याच्या पुढे खूप म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या पुढे आहे योगा आपल्याला माहिती असलेल्या. सो योगा वर्क्स ऑन लेवल ऑफ वन्स बॉडी हे माहिती आपल्याला, माइंड हेही माहिती आपल्याला मेडिटेशन आणि प्राणायामनी, इमोशन्स अँड एनर्जी. आता इमोशन्स आणि एनर्जीवर कधी योगा काम करेल, जेव्हा आपण स्क्रिप्चर्समध्ये लपलेल्या योगांचा स्टडी करायला सुरुवात करू. स्क्रिप्चर्स म्हणजे आपल्याकडे लिहिलेले आहेत. एवढे स्क्रिप्चर्स लिहिणं एका लाईफस्पॅन मध्ये पण सोपं नाहीये. लिहिणं म्हणजे लिहून ठेवल्या जाणं. तर वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, आगम आहेत, असे एन नंबर ऑफ, भगवद्गीतापर्यंत अजून पोहोचलो नाही, त्याच्या आधीच्या या गोष्टी आहेत. ब्रह्मसूत्र आहेत, प्रस्थानत्रय जे मगाशी सांगितले, मग भगवद्गीता आहे, रामायण आहे. अशा गोष्टी भरपूर आपल्याकडं आपल्या स्क्रिप्चर्स पडलेले आहेत. ओके, आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि ते रीड करायचं आहे. आणि ऍक्च्युली सेल्फ रिअलायझेशन पर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो ह्या स्क्रिप्चर्स मधून जातो. आता हे स्क्रिप्चर्स का लिहिले गेले, कारण आपल्यासारखे जे सामान्य व्यक्ती होत्या, ज्या कायम काय म्हणू शकतो पेनफुल किंवा सफरिंग मध्ये असायचे, तर कोणतेही स्क्रिप्चर्स, इट माइट बी बायबल और कुराण किंवा भगवद्गीता, कोणतेही स्क्रिप्चर्स हे अल्टिमेटली का लिहिले गेलेत, कारण लोकांचे पेन आणि सफरिंग कमी व्हावे आणि त्यांना सेल्फ रिअलायझेशन व्हावं. म्हणजे अगदी सिंपल गोष्टी, एखाद्या निर्जीव गोष्टींची पण आपण अटॅचमेंट करतो. माझी गाडी, माझे कपडे किंवा माझी अमुक एक वस्तू जी दुसऱ्या कोणी घेतली किंवा आपल्या भावंडांनी घेतली, तिचं तोडफोड झाली, तर आपण किती अटॅचमेंट राहते की आपण दुःखी होऊन जातो छोट्या गोष्टींमुळे. ते झालं की मग जे म्हणजे इम्परमनंट आहे लाईफ. ओके, मग आपल्या जे कलिग्स आहेत त्यांच्या लाईफ डेथ ही सायकल कंटिन्यू राहते. तर या गोष्टींमुळे आपण पुन्हा दुःखी होतो. म्हणजे जे इम्परमनंट आहे या गोष्टींमागे दुःखी होत राहिलो तर नक्की मग लाईफचं रिझन काय आहे, किंवा हू एम आय, किंवा वाय आय एम हिअर अँड व्हॉट आर माय रिस्पॉन्सिबिलिटीज इफ, म्हणजे जर माझा जन्म झालाय तर व्हॉट आय एम सपोज टू डू. या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी जे त्या समाजातले विचारवंत आहेत त्यांनी हे ग्रंथांचं म्हणजे ग्रंथ लिहिले. ओके, सामान्य लोकांसाठी, त्यांना ह्या गोष्टी कळाव्यात आणि त्यांचे दुःख कमी व्हावेत म्हणून. आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणाल तर मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आपण खूप अडकून पडलेलो आहोत आणि लाईक आपल्या दृष्टीने म्हणजे काय म्हणू शकतो, हॅप्पी लाईफ म्हणजे काय, घर असणं, गाडी असणं, त्यानंतर काय लक्झुरियस लाईफ असणं, नंतर मे बी बँक बॅलन्स असणं, गोल्ड असणं, या गोष्टींची आपण आपलं समाधान आणि सुख कनेक्ट करतो. सो ते झालं मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आपण अडकून पडणं, कारण आपली माइंड असं आहे मंकी सारखं आहे की एक मिळालं की त्याच्या पुढची इच्छा होते.
मग ते म्हणजेच हॅपीनेस आहे का, तर हे कळण्यासाठी या स्क्रिप्चर्सचा आपण स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग सेल्फ रिअलायझेशन करणं आणि या सगळ्या सुपरफिशियल थॉट्सच्या पुढं जाऊन थोडंसं डीप जाणं. ओके, थोडंसं डीप जाणं आणि ब्रह्मन पर्यंतचा विचार करणं, आत्मन ब्रह्मन या गोष्टींपर्यंतचा विचार करायला सुरुवात केली की आपल्याला साध्या साध्या गोष्टी पण किंवा साधे प्रॉब्लेम्स पण एकदम मायन्यूट वाटायला लागतात. जी म्हणजे मी काय हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स घेऊन बसले होते लाईफमध्ये, असं विचार करायला भाग पडतात हे स्क्रिप्चर्स जेव्हा आपण स्टडी स्टार्ट करतो. ठीक आहे. सो दॅट इज ओनली द मेन फंडामेंटल ऑफ योग साधना. योग साधना का करायची आहे? टू रिड्यूस युअर पेन अँड सफरिंग थ्रू आउट युअर लाईफ. शॉर्टमध्ये सांगायचं तर. ओके. So yoga works on level of one's body, mind, emotions and energy. Given rise to 4 broad classification of yoga. कर्म योगा where we utilize the body. मगाशी मी सांगितलं तसं की या प्रकारच्या व्यक्तींना देवासमोर तासन तास बसून भजन करणं किंवा देवाची साधना करणं याच्यात त्यांचं मन रुचत नाही. मार्ग सगळ्यांचे एकच आहेत, अल्टिमेट सगळ्यांचा गोल एकच आहे, फक्त तिथपर्यंतचा पोहोचायचा जो पाथ आहे तो प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. ठीक आहे. सो यात कोण चांगलं आहे कोण वाईट आहे असं नाहीये, प्रत्येक जण फक्त वेगवेगळे. मग कर्मयोगी जसं मी मगाशी सांगितलं की बाबा आमटे म्हणू शकता किंवा डॉक्टर प्रकाश आमटे फॉर एक्झाम्पल भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला. आता हे व्यक्ती ज्यांची नावं सारखी सारखी घेतली जातात किंवा सांगितली जातात म्हणून तुम्ही धरू शकता, बट अदरवाईज कर्मयोगी अकॉर्डिंग टू मी म्हणाल तर ज्यांनी कोरोना पिरियडमध्ये असे बरेच आहेत फ्रंटलाईन जे म्हणजे आपले डॉक्टर नर्सेस होते ते सोडून बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये रिलेटिव्हसाठी डबे घरून बनवून देणारे पण जे होते त्यांच्या त्यांच्या लेवल जितकं जमेल, तर याही व्यक्ती ज्या आहेत या कर्मयोगामध्ये येतात. ते कर्मयोगी होते ना, म्हणजे निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांसाठी केलेल्या गोष्टी. ओके. मग भक्ती योगा वेर वी युटिलाइज अवर इमोशन्स. ओके. देन ज्ञान योगा वेर वी युटिलाइज द माइंड अँड इंटेलेक्ट अँड क्रिया योग वेर वी युटिलाइज एनर्जी. ओके. सो क्रिया योग हा पण ही जी कन्सेप्ट आहे ती पण आपल्याला पतंजली योगसूत्रांमध्ये स्टडी करायला मिळणार आहे. ओके. Now the conclusion, there is debate on ascertaining the exact periods. However, we will study on examination point of view. Hence, this data has been taken from Ministry of External Affairs, Government of India. This article is written by Dr. Ishwar Basav Reddy. Okay, जे काही इन्फॉर्मेशन माहिती आहे होती आणि अजूनही आलेली आहे त्या याच्यानी म्हणजे त्या बेसिसवरती ही बनवलेली आहे. ठीक आहे. येस. याच्यामध्ये काही डाऊट जे आता आपण बघितलं त्याच्यामध्ये? हे सगळं लिहून घ्यायला लागेल का कशात? नाही, ही सॉफ्ट कॉपी मिळणार आहे तुम्हाला. त्याची सॉफ्ट कॉपी देणार आहे, पीपीटी देणार आहे. ह्याचा लिहायची गरज नाही आणि जे तुम्हाला हार्ड कॉपी मिळणार आहेत ना त्याच्यामध्ये पण आहे ऑलरेडी. अच्छा, ठीक आहे. मग पुढे जाऊया. काय काय येईल म्हणजे काय येऊ शकतं शक्यतो? क्लासिकल पिरियड वरती जास्त क्वेश्चन विचारतात की क्लासिकल पिरियड इज वेल नोन बाय द नेम ऑफ महर्षी पतंजली असं येऊ शकतं. ठीक आहे. की महर्षी पतंजलीच अष्टांग 8 पाथ फोल्ड जे त्या मार्गावरती जास्त क्वेश्चन विचारतात अष्टांग योग ते विचारू शकतात. आणि बाकी म्हणजे माहिती असू देत सगळंच, असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत काय विचारू शकतात. जे जे आता याच्यामध्ये होतं ते इम्पॉर्टंट आहे. हे सोडून आणि बुक पण रीड करा. हेच आहे बुकमध्ये, याहून जास्त काही नाहीये, पण बारीक बारीक एखाद्या गोष्टी आहेत ना, म्हणजे हा सारांश आहे त्याचा. अजून थोडंसं डीप मध्ये जाण्यासाठी ते बुक रीड करा जे तुम्हाला मिळेल. एकदा तुमच्याकडे त्या कॉपी मिळाल्या ना की आपण थोडंसं डिस्कस करूयात त्या हार्ड कॉपीज वरती. ठीक आहे. हा दिशा, काही डाऊट नाही? पुढे जाऊयात. मग दुसरं बघूयात. आता जे आपण बघणार आहोत ते आहे डेफिनेशन ऑफ योगा. व्हेरी इम्पॉर्टंट हा. थिअरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी वायवामध्ये पण विचारतात. आता योगा म्हणजे रूट वर्ड आपण बघितला यूज, आणि डेफिनेशन ऑफ योगा अकॉर्डिंग टू वेगवेगळे स्क्रिप्चर्स. आता योगाचा रेफरन्स कुठे कुठे आला आपण पाहिलं ऑलरेडी. वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, बुद्धिझममध्ये आहे, जैनिझममध्ये आहे, अगदी 2 आपल्या एपिक्समध्ये पण आहे, महाभारत आणि रामायणमध्ये. सो मग तिथं अकॉर्डिंग टू देम व्हॉट इज योगा, योगाची डेफिनेशन त्यांनी कशी केली आहे हे सगळं आपण बघणार आहोत. नाव योगा इट इज डिराइव्ड फ्रॉम द संस्कृत रूट वर्ड युज, विच ज्याचं मिनिंग आहे टू जॉईन,
टू योग और टू युनाइट. ओके, सो या योगा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, याच्यावरतीच 100% क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, टू जॉईन, टू योग और टू युनाइट. Yoga derived from the Sanskrit root word yuja. Yuja means to join, to combine, to unite, or to union. Why yoga? Science solved many problems of all the materialistic world with inventions, but couldn't solve the root of psychosomatic disorders. They searched outside and made tremendous progress in the gross world. However, ancient sages and rishis realized in their deep intuition state that this false linking of the self with body mind complex was the root of all the sufferings. Our sages went inside into the subtle world. Subtle म्हणजे सूक्ष्म. This state is to be self experienced, as this state is beyond the cognition of the senses. Our sages had unlocked the key of permanent happiness by removing bondages and miseries forever. Specific techniques were developed and were documented in the scriptures. Okay, योगाचा स्टडी का करायचा, थोडंसं डीप आहे. म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंगचं, म्हणजे तुमचं जे आहे थोडंसं लक्ष डीप असू देत. मी जे शिकवते त्याकडे बरोबर ऐकून करणार नाहीये. सो सायन्स, आता हे आपण बघितलं की सायन्स हॅज सॉल्व्ड मेनी प्रॉब्लेम्स ऑफ मटेरियलिस्टिक वर्ल्ड. म्हणजे काय, तर पाटावर वंटा नकोय का, चला आपण मिक्सर लावू. मिक्सर लावलं की 5 मिनिटात काम होतं. ओके, विहिरीवरचं पाणी काढायला त्रास होतोय का, तर मग नळ सुरू केला की डायरेक्ट नळातनं पाणी आलं. ठीक आहे, त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की गरम होतंय का, फॅन एक फक्त बटन लावा, फॅन सुरू होतो. मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये काय झालंय, खूप कम्फर्ट झोन मध्ये आलोय आपण, म्हणजे आणि फिजिकली सुद्धा. मग दॅट इज ओनली द रिझन ऑफ मेनी प्रॉब्लेम्स. सध्या फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणते मी. बाकी सायकोसोमॅटिक म्हणजे, सायको म्हणजे मेंटल लेवलचे, सोमॅटिक म्हणजे फिजिकल लेवलचे, आणि सायकोसोमॅटिक म्हणजे मेंटली. म्हणजे एखादी जर गोष्ट तुम्हाला खंत असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्याच घरातल्या एखाद्या मेंबरची पटत नसेल, तर साधारण 1 महिने 2 महिने 3 महिने तुम्ही ती सहन करता. म्हणजे खटकताय पण बोलू शकत नाही. असं झाल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यानंतर ते तुम्ही जे विचार करताय ना, त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर दिसायला लागतो. कुठेतरी लूज मोशन्स सुरू होतात, कुठला तरी बॉडी पार्ट्स पेन व्हायला लागतो, किंवा वॉटेवर अशा वेगवेगळ्या वेजनी तो जो तुम्ही थॉट तुमच्या डोक्यामध्ये होता तो कुठून ना कुठून शरीरावर दिसायला लागतो त्याचा परिणाम, आणि कुठला तरी त्रास सुरू होतो. त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. सो कुडंट सॉल्व्ह द रूट ऑफ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये काय झालं, मटेरियलिस्टिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स नाही सॉल्व्ह करू शकलो, उलट हे वाढलेत. ओके, आताच्या फेजमध्ये हे वाढायला लागलेत सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. दे सर्च आउटसाइड अँड मेड ट्रिमेंडस प्रोग्रेस इन द ग्रॉस वर्ल्ड. म्हणजे काय, मॉडर्न सायन्स जे आहे ना, त्यांचा मार्ग हा आतून बाहेर जाणार आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती आपला अँबियन्स छान पाहिजे, किंवा लक्झुरियस आपलं घर वगैरेच पाहिजे, मग स्वच्छ पाहिजे, झगमग पाहिजे, हे सगळ्या बाहेरच्या गोष्टींवरती ते फोकस जास्त करतात मॉडर्न सायन्स. ओके, त्याच्या विरुद्ध आपलं जे ट्रेडिशनल आहे, जे आपण स्क्रिप्चर्स म्हणतो, स्क्रिप्चर्समध्ये काय लिहिलंय इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं तर, एकदम शॉर्टमध्ये सांगायचं तर त्यांनी हे सांगितलंय की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं रिझन यू आर द ओनली पर्सन. म्हणजे तुमच्यापासूनच तुमचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि ते एंड करायची ताकद पण तुमच्यातच आहे. जर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर असं कुठल्या स्क्रिप्चरमध्ये आपल्याला लिहिलेलं नाहीये की तुमच्या अवतीभोवती जे आहे त्याच्यावरती काम करा. कायम त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, तुम्ही स्वतःवरती काम करा, तुम्ही स्वतःला असं घडवा की सिच्युएशन चेंज नाही होऊ शकत, पण त्याला कसं फेस करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो स्वतःला घडवा, असं आपल्या स्क्रिप्चर्समध्ये सांगितलंय. आणि बाकीच्या म्हणजे वेस्टर्न म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवरती कंट्रोल मिळवायचं काम सांगितलंय, विच इज कम्प्लिटली नॉट पॉसिबल. सो वी कॅन कंट्रोल अवर सेल्फ, वी कॅन कंट्रोल सिच्युएशन. ठीक आहे, सो दे सर्च आउटसाइड अँड मेड ट्रिमेंडस प्रोग्रेस. दे म्हणजे मॉडर्न फिलॉसॉफी. ट्रिमेंडस प्रोग्रेस इन द ग्रॉस वर्ल्ड. ग्रॉस वर्ल्डमध्ये जास्त प्रोग्रेस केलाय, पण जो सटल वर्ड आहे, म्हणजे आपण म्हणतो ना फोन आले आहेत पण व्यक्ती एकमेकांपासून लांब गेलेत. ओके, एका फोनवरती खूप लांब असणारे व्यक्ती एकमेकांशी बोलू शकतात, पण सहवास कमी झालाय त्यांचा. ओके, हावेवर एन्शियंट्स, कुणाला बोलायचंय का काही? ओके,
सो हवेवर अँशियंट तुम्ही तुमचे पण थोडेसे हे ठेवा, विचार ठेवा इथं मध्ये मध्ये, थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असू देत, नाही तर बोर व्हाल. ओके. However, ancient sages and rishis realized in their deep intuition state that this false linking of the self with body-mind complex was the root of all sufferings. Okay. मग फॉल्स लिंकिंग झालं ना हे, म्हणजे टू वर्क ऑन युअर अँबियन्स बट नॉट टू वर्क ऑन युअर सेल्फ, हे झालं फॉल्स, म्हणजे दिस इज ओनली द रूट ऑफ ऑल सफरिंग्स. ओके. अवर सेजेस वेन इनसाइड इन टू द सटल वर्ल्ड. मग आपल्या सेजेसमध्ये आपण मेडिटेशनमध्ये काय करतो, आपण प्राणायाममध्ये काय करतो, प्राणायाममध्ये आपण काय करतो, श्वासावरती कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतो. का करतो असं सांगा बरं, तुमचं थॉट सांगा, तुम्हाला का वाटतंय, म्हणजे प्राणायामची गरज काय आहे? कारण का म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रीदिंग वरती कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा तुमचं माइंड थोडं शांत होतं, म्हणजे फोकस करू शकतो तुमचं माइंड एका कार्यावर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हेच एक्सपेक्टेड होतं. नाहीतर मग रेस्पिरेटरी सिस्टीमची कपॅसिटी वाढवण्यासाठी हे सगळे झाले सुपरफिशियल त्याचे बेनिफिट्स. प्राणायामचे मेन बेनिफिट काय आहे, हठयोग प्रतिपिकेतला एक श्लोक आहे, चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. ओके. सो चले वाते चले चित्तम, वात म्हणजे वायू. ओके. आणि चित्त म्हणजे मन. जसा तुमचा श्वास चालतो ना तसं तुमचं मन चालतं. जर तुम्ही श्वास कंट्रोलमध्ये ठेवला तर तुमचं माइंड कंट्रोलमध्ये राहणार आहे. ओके. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण की समजा तुम्हाला वायवा आहे तुमची, म्हणजे आता तुमचे कॉलेज डेज आठवा, तर वायवा आहे आणि किंवा कॉलेज आणि स्कूल डेज म्हणजे वायवा द्यायचे टीचरच्या समोर फेस करून, तर त्याच्या आधी आपली किती धडधड व्हायची, किंवा एक्झाम फेजच्या आधी आपण खाणं पिणं सगळं विसरून एक्झाम वरती फोकस करायचो. आणि जेव्हा वायवाची वेळ यायची, तुमचा नंबर जसा जवळ यायचा, जसं तुम्हाला आत तुमच्या क्लासरूममध्ये जायच्या आधी तुमची धडधड फार वाढलेली असायची, आणि म्हणजे उथळ श्वास घ्यायचा तुम्ही, म्हणजे असं डीप ब्रिदिंग तेव्हा पॉसिबल नव्हतं. कधी एकदाच आपण फेस करतोय आणि ती वायवा होती आणि ती नीट होती, यासाठी तुमचा तो काय एक्सपिरियन्स असणार आहे आत गेल्यानंतर, त्यासाठी तुमचं बॉडी रिस्पॉन्स तसं करायचं. आणि एकदा ती वायवा देऊन तुम्ही त्या रूमच्या बाहेर आलात की तुम्ही हुश करून तो एक म्हणजे निश्वास टाकायचो, आपण म्हणतो ना, एक खोल श्वास घ्यायचो आणि झाली एकदाची वायवा, असं आपण म्हणून सोडून द्यायचो. सो ते काय होतं, जेव्हा स्ट्रेस असेल तेव्हा तुमचा ब्रीथ जो आहे तो उथळ होता. उथळ म्हणजे काय, डीप नव्हता, थोडा इरिटेटेड ब्रीदिंग पॅटर्न होतं. ओके. आणि जेव्हा तो स्ट्रेस निघून गेला की तुम्ही डीप ब्रीदिंग केलं, म्हणजे काय, स्ट्रेसमध्ये ब्रीदिंग रेट वाढला आणि जेव्हा स्ट्रेस गेला त्यानंतर ब्रीदिंग रेट कमी झाला, म्हणजे तुम्ही स्ट्रेस रिलीफ केलं. म्हणजे तुमच्या मनाचा आणि त्या ब्रीदिंगचा किती जवळचं रिलेशन आहे ते समजून घ्या. मग अशा वेळी आपण काय करतो, म्हणजे सेजेसनी काय केलं, आपल्या संतांनी, अवर सेजेस वेंट इनसाइड इन टू सटल वर्ल्ड. आपल्या म्हणजे मला डोळ्यांनी दिसणारी गायत्री वेगळी आहे, मला डोळ्यांनी दिसणारी दिशा वेगळी आहे, पण कुठंतरी आपल्यामध्ये एक सटल वर्ल्ड आहे, एक सूक्ष्म वर्ल्ड आहे, ज्याच्याशी आपण स्वतःच कनेक्ट होऊ शकतो. आपल्यामधल्या वर्ल्डशी आपण स्वतःच कनेक्ट होऊ शकतो. ओके. स्पिरिच्युअल लेवलवरती आपण बोलतोय आता. ठीक आहे. दिस स्टेट इज टू बी सेल्फ एक्सपिरियन्स ॲज दिस स्टेट इज बियॉन्ड द कॉग्निशन ऑफ द सेन्सेस. आता 51 ओंकार जेव्हा आपण म्हणू, आपण करतो आधीमध्ये, आपण सगळे एक्सपिरियन्सेस आपण देत असतो. एकदा आपण बसून फक्त 51 ओंकार, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टर्बन्स नाही पाहिजे, 51 ओंकार म्हणणार. ओके. 51 ओंकार झाल्यानंतरची जी फेज आहे ती प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे. ती तोंडाने बोलून सांगण्यासारखी नाही की मी सांगणार असं वाटतं. 51 सूर्यनमस्कार म्हटल्यानंतर, तर 51 ओंकार म्हटल्यानंतर फार असं छान वाटतं, आणि असं वाटतं की असं ते युफोरियाची स्टेज असते ना, की ज्यातनं आपण बाहेर पडूच नाही, किंवा या स्टेजमधून आपल्याला डिस्कनेक्ट होऊन जातो आपण आउटर वर्ल्ड सोबत, आणि आपण आपलं सेल्फ रिअलायझेशन होतं, किंवा स्वतःच्याच धुंदीत आपण खुश असतो. या प्रकारची ती स्टेज असतात. त्याला आपल्या हठयोगामध्ये केवली प्राणायामची स्टेज म्हणतात, की असं वाटतं की तिथे श्वास घेऊ पण नाही, सोडू पण नाही, फक्त जे आहे त्या स्टेजमध्ये राहावं. जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा ती आपल्याला स्टेज येते ती. मग ती जी आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, ती जी आहे ती तुम्ही अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. सो दिस स्टेट इज टू बी सेल्फ एक्सपिरियन्स ॲट दिस स्टेट इज बियॉन्ड द कॉग्निशन ऑफ द सेन्सेस. ते कुणी कुणाला एक्सप्लेन करू शकत नाही. समाधीमध्ये किंवा मेडिटेशनमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला कसं वाटतं हे प्रत्येकाने स्वतःचं स्वतः अनुभवावं. त्याला कोणी काही सांगू शकत नाही की असं वाटतं आणि तसं वाटतं. ओके.
Our sages had unlocked the keys of permanent happiness by removing bondages and miseries forever. मग आपल्या सेजेसनी संतांनी काय केलंय, दे हॅड अनब्लॉक द कीज ऑफ परमनंट हॅपीनेस, जे अनलॉक्ड. ओके, आपण स्वतः परमनंट हॅपीनेस पासून लांब जातो, तर तेव्हा आपल्या सेजेसनी आपल्याला सेल्फ रिअलायझेशन कडे जाण्याचा पाथ ओपन करून दिलाय, ज्याच्यामुळे बॉन्डेजेस म्हणजे काय, चुकीच्या गोष्टींसोबत आपण कनेक्ट होऊन त्यालाच आपण पकडून बसतो. म्हणजे काय, मी जसं मगाशी म्हटलं की माझी गाडी आहे, मी माझ्या बहिणीला दिली आणि कुठेतरी ठोकली, तर मग ती माझी आहे. तो जो आयनेस असतो ना, आयनेस मायनेस ही कन्सेप्ट येणार आहे पुढे. आयनेस मायनेस आणि इगो. ओके, माझी गाडी नेलीच कशी आणि ती ठोकलीच कशी, मग ती नीट पण तूच करून द्यायची आणि मग इथून पुढे हात पण नाही लावायचा, या टाईपचे आपले कॉन्व्हर्सेशन असतात. मी कुणासोबतही, म्हणजे ते कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये काय येतं, तुमचा आयनेस मायनेस येतो. ओके, आणि आपण अटॅचमेंट ठेवतो ना त्या गोष्टीशी. मग जिथं अटॅचमेंट आहे तिथे, जिथं अपेक्षा आहे तिथं अपेक्षाभंग आहे, आणि अपेक्षाभंग आला की त्रास आहे. मग आपल्याला स्वतःला जो त्रास होतो तोच तर आहे ना, तोच तर घालवायचा आहे. मिझरीज आणि सफरिंग तर नकोय लाईफमध्ये. नकोय म्हणजे ऍटलिस्ट सेल्फ रिअलायझेशन असावं की ती जी मिझरी आहे म्हणजे ते किती बालिशपणा आहे आणि किती आपण इमॅच्युअरली त्या गोष्टींना फेस करतो आहे, किंवा किती इमॅच्युअरली आपण वागतोय समोरच्या व्यक्तीशी, हे जरी कळालं तरी आपल्याला योगा आपण जगल्यासारखं झालं. ओके, मग हे सगळं आपल्या सेजेसनी त्या स्क्रिप्चर्स मध्ये लिहून ठेवलंय की या बारक्या बारक्या गोष्टी कसं तुम्ही मनावर नाही घ्यायच्या, आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नको असतील म्हणजे तुम्हाला त्रास द्यायला, तर तुम्ही स्वतःला कसं कंट्रोल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये प्रत्येकावरती एक एक स्पेशल थिअरी आहे. स्पेसिफिक टेक्निक वेअर डेव्हलप्ड अँड वेअर डॉक्युमेंटेड इन द स्क्रिप्चर्स. या सगळ्यासाठी स्पेसिफिक टेक्निक ज्या आहेत त्या लिहिल्या गेल्या. ओके, आता वेदांत दर्शन ते आपण प्रत्येक टेक्निक बघणार होता. त्रिशरीर ही कन्सेप्ट आहे, पंचकोशास ही कन्सेप्ट आहे, ती बघणार. जी लेवल 1+2 ला आहे ती पाहू. ना वेदांत दर्शन, इट इम्प्लाइज द युनियन ऑफ आत्मा अँड परमात्मा. जे मगाशी म्हटलं ना, आत्मा इज आत्मन, परमात्मा इज ब्रह्मन. ओके, इट इम्प्लाइज, वेदांत दर्शन म्हणजे उपनिषदांमध्ये काय सांगितलंय, इट इम्प्लाइज द युनियन ऑफ आत्मा अँड परमात्मा. जीवात्मा दॅट इज इंडिव्हिज्युअल सोल अँड शिवात्मा दॅट इज सुप्रीम सोल. पुन्हा तेच, जीवात्मा म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल सोल, शिवात्मा म्हणजे सुप्रीम सोल ब्रह्मन. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस विथ द कॉस्मिक कॉन्शियसनेस. ठीक आहे, याचे कॉस्मिक हा जो शब्द आहे ना, म्हणजे कॉस्मिक इंटेलिजन्स. लहान बाळ असतं ते कसं मोठं होत जातं, किंवा आपली उत्क्रांती, आपलं इव्होल्युशन कसं झालं, म्हणजे पहिला जन्म कुठं, पहिला जीव कुठे आढळला माहितीये काही? पहिला जीव कुठला होता आणि तो कुठे आढळला? इव्होल्युशन जे झालं ना, म्हणजे मनुष्य किंवा सजीव सृष्टी निर्माण व्हायच्या आधी सगळ्यात पहिला सजीव कुठे होता? आपल्या 8वी-9वीच्या बुक मध्ये झालंय ना आपल्याला, उत्क्रांती कशी झाली आपली. पाण्यामध्ये झाली ना. अमिबा वॉज द फर्स्ट वन ना, पहिला जीव युनिसेल्युलर अमिबा होता आणि तो पाण्यामध्ये जन्माला आला. मग तिथपासून जी उत्क्रांती सुरू झाली, पाण्यातले जन्म आधी म्हणजे जन्माला गेले, मग ते पाण्यामधून उभयचर आपण म्हणतो ना, की पाण्यामध्ये राहणारे आणि जमिनीवरती येणारे. मग पाणी सोडून दिलं, फक्त जमिनीवरती राहणारे. मग जमिनीवरती राहणारे बट 4 लेग स्टेज. मग हळूहळू 4 लेग पासून 2 लेग स्टेज, ही झाली ना उत्क्रांती. मग 2 लेग स्टेज मध्ये मग हळूहळू आपलं जो आहे, आपण स्ट्रेट उभे राहायला शिकलो, मग चालायला शिकलो. ओके, म्हणजे ही जी आहे ही उत्क्रांती होत गेली. आणि ही अशी, हा बोल ना. थोडं कट होतोय तुझा. एक मिनिट चेक करते. हा, आता येतोय आवाज? ठीक आहे. हो येतोय. हा, तो मध्ये थोडस हे गेलं असेल. ठीक आहे. सो मी काय सांगत होते की उत्क्रांती कशी झाली आपली. ओके, उत्क्रांतीसाठी मी जे म्हटलं की अमिबा वॉज द फर्स्ट जीव ना, पहिला जीव पाण्यामध्ये अमिबा आला. अमिबा पाण्यामध्ये मग खूप सारे जीव जन्माला घातले. एक तर तो पहिले युनिसेल्युलर होता, मग तो मल्टीसेल्युलर झाला, आणि मग तिथपासून थोडं पाण्यात राहणारे, थोडं जमिनीवर चालणारे, उभयचर. ओके, मग तिथपासून फक्त जमिनीवर राहणारे. मग फक्त जमिनीवर राहण्यासाठी त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये बऱ्यापैकी चेंजेस झाले असतील. ओके,
मग तिथपासून 4 लेग स्टेज लाईक आपण जे प्राणी आहेत ना, म्हणजे वाघ म्हण किंवा लायन वगैरे, जे 4 लेग स्टेजवरती आहेत, मग 4 लेग पासून 2 लेग वरती आले. ओके, म्हणजे जो धड आपलं जे हे ना ट्रंक आहे ना, दॅट वॉज पॅरलल टू फ्लोर. मग हळूहळू दॅट हॅज बिकम परपेंडिक्युलर टू फ्लोर. मग जे स्टँडिंग पोस्चरमध्ये आपण मग चालायला शिकलो. मग आपल्या गोष्टी उत्क्रांती होत गेल्या. ज्याची गरज नव्हती ते मंकी बोन जे आहे आपलं माकड हाड, ते हळूहळू टेल होती ना आपल्याला आधी, म्हणजे टेलचा उपयोग नाही केला, ती निघून गेला आणि फक्त छोटंसं माकड हाड राहिलं. जबडा मोठा होता आपला, जास्त दात होते, पण आपण कच्चं वगैरे खायचं सोडून दिलं. आधी कंदमुळं खायचं म्हणून आपला जॉ जो होता तो स्ट्रॉंग होता. मग हळूहळू ते कंदमुळं कमी. आता विचार करा तुम्ही, किती गोष्टी तुम्ही कडक खाता, काहीच खात नाही आपण कडक. मग आता हे जे 32 राहिलेत ते पण हळूहळू 28 होत राहणार, कारण कच्चं खाणं एक्सपेक्टेड आहे ना थोडंफार, पण आपण कच्चं आणि कडक आधीपासून खात आलेलो आहे, ते हल्ली काहीच खात नाही. पेरू सारख्या गोष्टी किंवा कडक अशा ज्या गोष्टी आहेत त्या कमी कमी खाणं होत झालं. मग ज्या ज्या गोष्टींचा वापर कमी कमी होतो तो हळूहळू नष्ट होऊन जातो. म्हणजे मग असं ती उत्क्रांती होत जाते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. असं नाही की 10 इयर्समध्ये 20 इयर्समध्ये, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे 200-300 इयर्समध्ये ते कम्प्लीट होत जातं. ओके, सो हे सगळं जे झालं हे इव्होल्युशन बद्दल बोलते मी. सो मग इव्होल्युशनमध्ये हे सगळं जे आहे कोण करतं, तर हे कॉस्मिक इंटेलिजन्स आहे ते करवतं. ओके, एक जीव पाण्यात आहे, पाण्यामधून तो जमिनीवर येतो. मग जमिनीवर येताना त्याच्या बॉडीमध्ये असे काही चेंजेस घडतात की फर्स्ट ही वॉज नॉट एबल टू सर्व्हाइव्ह ऑन लँड, ही वॉज ओनली एबल टू सर्व्हाइव्ह इन वॉटर. ग्रॅज्युअली त्या कॉस्मिक इंटेलिजन्सनी बॉडीमध्ये असे काही चेंजेस केले की ग्रॅज्युअली ही स्टार्टेड सर्व्हायव्हिंग ऑन लँड. ओके, then he was initially on 4 leg. Now after few years he started to walk on 2 legs. Okay, मग हे जे आहे हे कोणी केलं, हे जे हा जो आपण म्हणतो इव्होल्युशन, हे आपोआप नाही घडत गेलं. देर इज वन कॉस्मिक इंटेलिजन्स, ज्याला आता मी जे ब्रह्मन म्हणते ना, सो ते कॉस्मिक इंटेलिजन्स हेच आहे जे हे सगळं करून घेतं. म्हणून वेदांत दर्शनमध्ये योगाची फिलॉसॉफी कशी सांगितली की इट इम्प्लाइज द युनियन ऑफ आत्मा टू परमात्मा, जीवात्मा टू शिवात्मा, अँड इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस विथ कॉस्मिक कॉन्शियसनेस. ओके, म्हणजे तेच आहे ब्रह्मन आणि आत्मनचं युनियन. ओके, नाउ योगा व्हेरीली इन मीन्स इन द ट्रू सेन्स ऑफ टर्म मीन्स टू हॅव the conviction that God does not reside anywhere outside but dwells in one's heart constantly and one has to perpetually aware of him. ओके, जे मी मगाशी म्हटलं ना पिंडी ते ब्रह्मांडी, किंवा जसं प्रल्हादला विचारलं जायचं ना की तुझा देव कुठे आहे, म्हणजे आपण म्हणतो की फक्त देवळात देव नाहीये तर प्रत्येक माणसात देव आहे. देव म्हणजे आता देव ही कन्सेप्ट ब्रह्मनच्या खाली येते, कारण ब्रह्मन ही कन्सेप्ट युनिव्हर्सली लागू पडते. तर देव हे कसं आहे नंतर मानव निर्मित आहे. अदरवाईज प्रत्येकाचे वेगवेगळे देव नसले असते, देव एकच असला असता. पण आता इथे आपण प्रत्येक कास्ट वाईज वेगवेगळे देव आहेत असं आपण म्हणतो. म्हणून देव न म्हणता आपण हे म्हणू शकतो की ते एक हे एक कॉस्मिक इंटेलिजन्स आहे असं म्हणू शकतो. ओके, सो योगा व्हेरीली means in the true sense of term means to have the conviction that God does not reside anywhere outside but dwells in one's heart constantly and one has to perpetually aware of him. Okay, म्हणजे इन शॉर्ट ते मगाशी मी जे सांगितलं ते पिंडी ते ब्रह्मांडी ते लक्षात ठेव. इट हॅज बीन सायटेड इन बृहत यज्ञवल्क्य स्मृती. बृहत यज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सुद्धा योगाचा रेफरन्स आलाय. योगेन आत्मदर्शनम. ओके, योगेन आत्मदर्शनम म्हणजे स्वतःचा आरसा आहे. योगा म्हणजे स्वतःच दर्शन घडवून आणणारा आरसा आहे. दॅट इज सेल्फ इज रिअलाइज्ड बाय द मीन्स ऑफ योगा. एव्हरी पर्सन इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ द बीस्ट अँड द डिवाइन टेंडन्सीज. If the person contemplates on the self ceaselessly and the beastly instincts are reduced and he becomes a true human being. Okay, so योगेन आत्मदर्शनम त्या शब्दावरती किंवा त्या 2 वर्ड्स मधूनच समजून जातं की तो योगा हा स्वतःचा आरसा आहे. ओके, that is self is realized by the means of yoga. Every person is the combination of both the beast and the divine tendency. वाईट आणि चांगले दोन्ही गोष्टी आहेत प्रत्येक माणसामध्ये. If the person contemplates on the self ceaselessly, the beastly instincts are reduced.
जर स्वतःवरती फोकस केला, म्हणजे आपणही जर एखादं काम ठरवून केलं किंवा फोकस चांगल्या गोष्टींवरती केला, तर वाईट गोष्टी या सप्रेस होऊन चांगल्या गोष्टी या वाढीला लागू शकतात. अँड ही बिकम्स द ट्रू ह्युमन बिंग. ओके, आणि हे सगळं करायला योगा हेल्प्स यू. ओके, इफ यू थिंक, फक्त तुम्ही थिंकिंग जरी केलं आणि पाथ ऑफ योगा, योगिक जीवनशैली फॉलो केली, तर यू विल बी एबल टू अचीव. नाव इन भगवद्गीता योगाचा रेफरन्स कसा आलाय, तर योगस्थः कुरु कर्माणी. आता हे दुसऱ्या अध्यायातले 2.48 म्हणजे दुसऱ्या अध्यायातलं 48वा श्लोक आहे. कुणाला माहितीये किती अध्याय आहेत भगवद्गीतेत? किती श्लोक आहेत? नाही, येणार आहे हे पुढे सगळं. मी फक्त सांगते आता की 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. ओके, त्यामुळे सेकंड अध्याय मधला 48वा श्लोक आहे. यातले फक्त 2-4 तुम्हाला भगवद्गीतेतला लेवल 1+2 ला हार्डली 3 ते 4 श्लोक आहेत. त्यातले हे 2 इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे डेफिनेशन ऑफ योगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. सो योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध असिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. So, samatvam yoga uchyate. Be steadfast in the performance of your duty, O Arjuna, abandoning attachment to success and failure. Such equanimity is called as yoga. की जसं सक्सेस आणि जसं सक्सेस ऍक्सेप्ट करतो तसंच फेल्युअर पण ऍक्सेप्ट कर. बट ऍट द फर्स्ट लेट मी टेल यू की फेल्युअर इज नॉट आवर कन्सेप्ट. ओके, आपल्या स्क्रिप्चरमध्येच फेल्युअर ही कन्सेप्ट नाही. गुरुकुल पद्धती होती जिथे सगळ्या लेवलची मुलं त्यांच्याकडे यायची. काही म्हणजे अशी कन्सेप्ट होती की काही मुलांना 6 महिने लागायची एखादी कला अवगत करण्यासाठी. मे बी धनुर्विद्या, आर्चरी असेल किंवा दुसरं काय असेल, कामं सगळी मुलं सगळी करायची. म्हणजे स्वच्छतेपासून, पाणी भरण्यापासून, लाकडं गोळा करण्यापासून, स्वयंपाक करेपर्यंत सगळे. फक्त काही कला अवगत करण्यासाठी एखाद्या मुलाला जर 6 महिने लागत असतील तर दुसऱ्या एखाद्या मुलाला 1 वर्ष लागायचं. बट इट वॉज नॉट लाईक दॅट की तू आता यात फेल झाला तर मग तू फेल झालाय म्हणून तू दुसऱ्या वर्षाला ये, असं नव्हतं. आपल्याकडे आयदर इट वॉज सक्सेस ऑर रीलर्निंग. देर वॉज नो वर्ड लाईक फेल्युअर इन अवर स्क्रिप्चर्स. ओके, म्हणजे त्याच्यावरती फोकस करा की निगेटिव्ह जे वर्ड्स आहेत आपल्या स्क्रिप्चर्समध्ये नव्हते. हे आता तुम्हाला अंदाज आला असेल कुठून आला असेल. ओके, म्हणजे वेस्टर्न ह्याच्यामधून जेव्हा इंग्रज आले त्यांच्या थ्रू हा वर्ड आला फेल्युअर. सो फेल्युअर इज नॉट अवर वर्ड ॲट ऑल. म्हणजे वी हॅव आयदर सक्सेस ऑर रीलर्निंग. ओके, सो बोल. माहिती मला रेंज इश्यू आहे. हा, तू मला वाटतं अगं आता आउट झाली हॅलो? होती. हा गायत्री बोल. दिशाला प्रॉब्लेम आहे का? नाही, मला येते क्लिअरली. हा, आय थिंक गायत्री ना तुला रेंजचा इश्यू आहे थोडा. येतं ऐकू गायत्री? हा, आता येते. हो, आता येते. थोडं मला वाटतं ना तुला रेंजचा इश्यू आहे थोडासा. ठीक आहे, आधी मध्ये म्हणून जाते. ओके, सो समत्वम योग उच्यते. इन केस जर अख्खा श्लोक नाही पाठ झाला तर समत्वम योग उच्यते इतकं तरी लक्षात ठेवा. म्हणजे अकॉर्डिंग टू भगवद्गीता व्हॉट इज योग, तर समत्वम योग उच्यते. अँड सेकंड वन इज योग हा कर्मासु कौशलम. जो खालचा श्लोक दिसतोय ना त्याचे शेवटचे 3 वर्ड्स हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. समत्वम योग उच्यते म्हणजे प्रत्येक गोष्टीला समत्व, म्हणजे सक्सेसला पण फेल्युअरला पण सेम फेस करायचं आणि तितक्याच इंटेन्सिटीने दोन्ही पण ऍक्सेप्ट करायचे. त्यातनं रीलर्निंग करायचं अँड अगेन यू हॅव टू फेस दॅट सिच्युएशन. म्हणजे तयारी करा आणि पुन्हा ती गोष्ट पुन्हा करा, सोडून देऊ नका मध्येच. ओके, सो दॅट इज द मीनिंग ऑफ दिस श्लोका. बी स्टेडफास्ट इन द परफॉर्मन्स ऑफ युअर ड्युटी ओ अर्जुना. दिस इज कन्व्हर्सेशन बिटवीन हुम. भगवद्गीता जी आहे ती कोणाकोणामध्ये आहे कॉन्व्हर्सेशन? अर्जुन आणि कृष्ण. ओके, सो कृष्णाला तो सांगतोय की ओ अर्जुना, अबंडिंग अटॅचमेंट टू सक्सेस अँड फेल्युअर, सच इक्विनिमिटी इज कॉल्ड ॲज योग. ओके, म्हणजे तू जेव्हा दोन्ही गोष्टींना सेम ऍक्सेप्ट करशील तर त्याला जे आहे योग असं म्हटलं जातं. टू हॅव इक्विनिमिटी फॉर सक्सेस अँड फेल्युअर इट बिकम्स इम्परेटिव्ह टू हॅव पीसफुल माइंड. ओके, दोन्हीला सेम ऍक्सेप्ट करण्यासाठी इट बिकम्स इम्परेटिव्ह टू हॅव पीसफुल माइंड अँड फॉर दॅट यू हॅव टू डू योगा अगेन. ओके, योगा हेल्प्स यू इन दॅट टू कीप युअर माइंड पीसफुल. ओके,
हा एकच श्लोक बघूया आणि मग आपण थांबूयात. ओके, खूप पण पहिल्या दिवशी लोड नका करू डोक्यावरती. येस. बुद्धियुक्तो जहा तिहा उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मासु कौशलम्. When mind is at peace, actions are performed on intellectual level and thus excellency is achieved in the performance of actions. Okay, so योगः कर्मासु कौशलम, जे काही कर्म कराल ते कुशलतेने करा. ओके, ॲज पर भगवद्गीता, जे काही कर्म कराल यू हॅव टू डू इट विथ कुशलता. ओके, स्किलफुली करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. एखादं काम तुम्हाला दिलंय तर करायचं म्हणून करायचं, कम्प्लीट करायचं म्हणून करायचं नाही, तर तुम्ही त्याच्यात थोडं क्रिएटिव्हिटी दाखवा, कुशलता आणा किंवा इंटरेस्टनी करा. So when mind is at peace, actions are performed on the intellectual level and thus excellency is achieved in the performance of the action. Mind is at peace म्हणजे याचं उदाहरणासाठी मी एक सांगू शकते की जेव्हा म्हणजे याचा रेफरन्स पुन्हा येणार आहे. एखादा तलाव आहे, त्याच्यात पाणी शांत आहे, तर तुम्हाला तुमचा रिफ्लेक्शन नीट दिसतं त्या तलावामध्ये. ओके, किंवा त्या पाण्यामध्ये. तेच जर समजा कोणी दगड टाकला त्या तलावामध्ये आणि त्याच्यात जर ते तरंग उठले पाण्यामध्ये, तेव्हा रिफ्लेक्शन दिसतं का क्लिअर? नाही दिसत. ओके, सो त्यासाठी लाईक दॅट ओनली क्लिअर रिफ्लेक्शन दिसण्यासाठी दॅट वॉटर हॅज टू बी ॲट पीस. ओके, like that only for taking good decisions or to work at intellectual level your mind has to be at peace. Okay, चुकीच्या माइंडच्या फॉर्म मध्ये चुकीचे डिसिजन घेतल्या जातात. ओके, म्हणून म्हणतात ना रागात डिसिजन घेऊ नये, कारण रागामध्ये काय होतं, तुमचं माइंड ऑलरेडी अजायटेटेड असतं, त्याच्यात जे काही डिसिजन घ्याल ते 100% चुकीचेच असतात. माइंड पीस करायचं, शांत व्हायचं आणि मग डिसिजन घ्यायचं, असं आपण रीड करतो, त्याच्यावरून सांगते. सो योगा कर्मासु कौशलम, जे काही काम कराल ते कुशलतेने करा असं सांगितलेलं आहे. ओके, येस. अजून एक थोडे 3-4 आहेत ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया. ओव्हरलोड नको. उद्या आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. ओके, काही डाऊट्स आहेत? ऐक ना, आता म्हणजे आता सूर्यनमस्कार करायचा आहे, पण मग लंच मध्ये आणि आपल्या प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात किती डिफरन्स पाहिजे थोडं? ओके, आपलं किती 3 वाजता होणार आहे ना, साधारण 3 तासांचा डिस्टन्स पाहिजे ग. अच्छा, एवढा पाहिजे का? 12च्या आत नाही होऊ शकत ना? नाही नाही, एवढा घरी इव्हिनिंग, लेट इव्हिनिंग तुम्हाला किती पॉसिबल आहे? 4 to 5 पॉसिबल आहे दोघींना? काही प्रॉब्लेम. मग 1 वाजेपर्यंत झाला तरी चालेल. 4 to 5 घेऊयात. ठीक आहे. ट्युजडे आपण तसा ठेवूयात, 4 to 5 घेऊयात आणि ते प्रॅक्टिकल ठेवूयात. म्हणजे मग तुमचं लंच साधारण 1च्या आत करा. 12:45 ते 1 दरम्यान करून टाका. 3 तास इनफ आहे. आणि लाईट खा, खूप हेवी खाऊ नका, मंगळवारच असतो. सो सी लाईट खाता येईल तर लाईट खा. ठीक आहे. किंवा मग आपण लवकर घेतला